मित्रांनो, जोपर्यंत मला काही असं विशेष वाटत नाही तोपर्यंत माझे मी यूट्यूबचे व्हिडिओ फारसे आपल्यापर्यंत सादरीकरण करत नाही. याच्यापूर्वी मी आता तुम्हाला एक समीकरण काही दिली असतील की बाबा नक्की म्हणजे माणसाचं जन्मस्थान मृत्यूस्थानं काय असतात याच्याविषयी आपण विचार करू शकतो. आता माझ्या काही अनेक यूट्यूबर्स आहेत, त्यांनी काही त्यांच्या दृष्टीने वगैरे आणि त्यांनी सांगितले की स्वतःचं इन्व्हेस्टिगेशन करून विमान हे आपलं जे अहमदाबाद आणि जे लंडनचं जे विमानाचा अपघात झाला त्याविषयी त्यांनी काही आपली मतं व्यक्त केली होती. त्यांचं कौतुक आहे मला. 242 प्रवासी आतमध्ये होते आणि 30 डॉक्टर खाली हॉस्टेलमध्ये होते आणि त्यांचं नशीब हे एक प्रकारे सील झालं होतं. नशिबाचा थोडासा भाग होता त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी होती की सीट नंबर 11A मिस्टर रमेश हा माणूस 700 फूट जवळजवळ खाली आला आणि हा अगदी स्क्रॅच सकट वगैरे म्हणजे हे स्क्रॅचच्या ह्यानी तो अगदी म्हणजे झाला आणि तो खूपच वाचला. आता हे आमच्या तुमच्या मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे आणि त्यामुळे आपण ही विचारशक्ती आपली जागृत होते. ही विचारशक्ती नासा किंवा इस्रो यांनाही फारशी हे होऊ शकत नाही. पण परत मला खेदाने वाटतं की कुलकर्णी आणि त्यांचे जे असे एक मित्रपरिवार आहे ज्योतिषचा, त्यांना याच्यामध्ये बराचसा आम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश मिळतो की नक्की काय झालं असेल याच्यामध्ये. तर लोकांना हे समजावं आणि त्यांचा ज्योतिषविषयी विश्वास वाढावा आणि ज्योतिष ते काही करू शकले या म्हणून हा सगळा माझा मी पूर्वी याच्यावर एक यूट्यूबवर आता 2 पेपर टाकलेत तुमच्यासाठी. त्यात तुम्ही ते पेपर अभ्यासा आणि याच्यामध्ये बाधकं आणि मारकं कशी असतात आपल्या बाबा आपण जेव्हा जन्मलो पहिलं घर दुसरं घर ते बाधका मारका हाऊस कशी ही होतात आपल्या याच्यानुसार आणि आयुष्याची आपली जी एक रूपरेषा असते ही कशी आयुष्याचा स्पॅन असतो आपलं आयुष्यमान किती आहे याच्यावर हे बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे याचं आपला अंदाज देतं. आता तुमच्याकडे आता जो कोणी म्हणजे वाचला असे मिस्टर रमेश की याच्यामध्ये याच्या ज्या पहिल्या ह्याच्यानुसार याच्या पहिल्या म्हणजे पहिलं जे आहे त्याच्यानंतर महादशवा स्वामी हा 5चा कार्यरेष हा मुख्यत्वे असणार. 5 हे म्हणजे आयुष्यवर्धक स्थान असतं ते आणि बाकी 241 आणि जे 30 ग्राउंडवर गेलेत या 30 वरच्या ग्राउंडवर जे गेले त्यांचा कोणी फारसा उल्लेख करत नाही आहे, पण आपण तो करायला पाहिजे निश्चित. कारण आमच्या ज्योतिषदृष्टीने बाबा विमानातले आणि ग्राउंडचे आम्ही काही धरत नाही. गेले ते गेले बिचारे, नशीब फार वाईट असतं. आणि याच्यामध्ये हे डेथ इन्फ्लिक्टिंग हाऊस म्हणजे मृत्यूची ही जोरदार स्थानं असतात. आणि मिस्टर रमेश यांना 11A हे जे त्यांना जी जागा मिळाली होती त्याच्यामागे बुकिंग करतानाच त्यांचे रुलिंग प्लॅनेट्स हे महादशा स्वामी हा 5व्याशी कसा म्हणजे अगदी बुकिंग करताना सीट पकडताना म्हणत नाही, काळजीपूर्वक बघा. बुकिंग करतानाही ते सीट आणि ती जागा हे त्याच्या महादशा स्वामीने ठरवले असते कारण त्याचं आयुष्यमान पुढे होतं. आता मला हे काही मोठा व्हिडिओ वगैरे काही करता येत नाही. माझ्या पूर्वीच मी आता काही ह्याच्यावर पेपर दिले ते तुम्ही जरा अभ्यास करा आणि नक्कीच तुम्ही मला विचारला प्रश्नाला मी तुम्हाला याच्यावर माझ्या कॅपॅसिटी माझ्या याच्या म्हणजे तर्कबुद्धीप्रमाणे मी तुम्हाला याच्यावर एक्सप्लेनेशन देऊ शकेन, स्पष्टीकरण देऊ शकेन. अतुल कुलकर्णी, थँक्यू.